भोकरदन तालुक्यातील आणवा गाव पुन्हा एकदा तणावाच्या भोवऱ्यात सापडले आहे। ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करणारा नंदकिशोर वडगावकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। मात्र त्यानंतर गावात झालेल्या भडकाऊ भाषणामुळे मुस्लिम समाज आक्रमक बनला असून शेकडो नागरिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या साध्वी व इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाने संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे। भोकरदन तालुक्यातील आणवा हे गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते। यापूर्वी देखील रमजान महिन्यात मस्जिदीतील कुराण पठण करणाऱ्या धर्मगुरूवर हल्ला झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता। यावेळी ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकून पुन्हा एकदा गावाचे वातावरण पेटवण्याचा प्रयत्न झाला। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गोमांस टाकणाऱ्या नंदकिशोर वडगावकर याला अटक केली आणि त्याला बेड्या ठोकल्या। मात्र या घटनेनंतर गावात संघी विचारधारेच्या साध्वी धर्मसिंहनी गायत्री दीदी, राधेश्याम महाराज आणि इतर पदाधिकारी यांनी केलेल्या भाषणांनी गावातील तणाव अधिकच वाढला। मुस्लिम समाजावर थेट टीका करत काही चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप अल्पसंख्याक समाजाने केलाय। या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून गावात वातावरण आणखी बिघडू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर आणवा आणि भोकरदन शहरातील शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली। या शिष्टमंडळाने साध्वी महाराज आणि इतर पदाधिकारी यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। गावातील शांतता आणि सामाजिक सौहार्द धोक्यात आल्याचे कारण देत भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली आहे। संपूर्ण घटनेने आणवा गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील आणवा या छोट्याशा गावामध्ये काही समाजकंटकांनी दिनांक 19/9/2025 रोजी हेमाडपंथी मंदिरामध्ये जनावरांचं मांस टाकून गावामध्ये हिंदू व मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण व्हावं व या जाती दंगल घडवून आणावी या उद्देशाने हा लाजिरवाणी प्रयत्न केलेला आहे। या घटनेचा आम्ही सर्व मुस्लिम परिवारातर्फे आम्ही निषेध करतो आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पारद पोलिसांचे माने साहेब यांनी आपल्या योग्य दिशेने हा घटनेचा तपास केलेला आहे। या तपासामध्ये गावातीलच एक समाजकंटक हिंदू बांधवांनीच ह्या कृत्य केल्याचे निष्पन्न झालेले आहेत। आज रोजी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई योग्य रीतीने झालेली आहे। यामध्ये आमचं काही दुमत नाही, परंतु आणखी काही समाजकंटक या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने अनेक प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत। तर आम्ही SP साहेबांकडे एक निवेदन घेऊन आलेलो आहे की त्यांनी या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी टिकून राहावी यासाठी प्रयत्न करावे आणि या गावामध्ये अल्पसंख्याक समाज असल्यामुळे त्यांना इथं सिक्युरिटी कशी मिळेल, ते भयभीत झालेला समाज आहे, त्यांना कशा पद्धतीने इथे सिक्युरिटी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावे। यासाठी आम्ही सर्व गावातील मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेलो आहेत। साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार यापुढे घडणार नाही। शासन प्रशासन याच्याकडे पूर्ण जातीपूर्वक लक्ष देऊ लागलेले आहेत। तुम्ही कोणत्या प्रकारचे घाबरायचं कारण नाही असं आमच्या साहेबांनी बोलल्यामुळे आम्ही संतुष्ट झालेलो आहोत। त्यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे। शेख समाज शेखामध्ये एक सामाजिक कर्ता भोकरदन आणवा गावातील या घटनेने पुन्हा एकदा धार्मिक सौहार्दाच्या प्रश्नाला तोंड फुटलं आहे। एकीकडे मंदिरात गोमांस टाकणाऱ्या आरोपीवर कारवाई झाली असली तरी दुसरीकडे चिथावणीखोर भाषणांवर कारवाईची मागणी उचलली गेली आहे। प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतले नाही तर गावात पुन्हा तणाव भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही।